आरपीआय मध्ये परत आहे, तुझी कोण कॉलर पकडते ते पाहू. आरपीआयचे नेते राजेंद्र गवई यांचे दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांना जाहीर आवाहन. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या लेहेगाव येथे खासदार नवनीत राणा यांच्या निधी अंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन काल करण्यात आले. या प्रसंगी राजेंद्र गवई यांनी हे वक्तव्य केले. मागील काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना म्हटले होते की आमदार बळवंत वानखडे यांना आपण खासदार केल्यानंतर त्यांना आपण कॉलर पकडून कामे करण्यासाठी आणू शकतो. त्याच वक्तव्यावरून आता आरपीआयचे नेते राजेंद्र गवई यांनी आमदार बळवंत वानखडे यांच्यावर चांगलीच टीका केलेली आहे. खेचून आणली म्हटलं तुमची सत्ता जरी असला तरी हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हा परिषद सदस्य आहे, याला सहमती दिला नाही तर लक्षात ठेवा. जाऊ द्या, चालतं. अरे विधानसभेची सीट मला मिळाली, त्याला माहिती विचारा. सगळे आमदार सगळे मंत्री हे म्हणाले, पण मी घेतली नाही. मला माहित होतं की जर मी सीट घेतली तर लोक म्हणाले असते की गवई परिवार कोणाला मोठं होऊ देत नाही. म्हटलं जाऊ द्या, मोठं होऊन जाऊ द्या, लोकांना एकदा चौक घेऊ द्या. आणि काय झालं, तुम्ही म्हटलं कानाखाली म्हणून नाही, त्याची कॉलर पकडता येते म्हणून. अरे तू माझा लहान भाऊ आहेस, परत वापस ये, तुझी कोण कॉलर पकडते हे मी बघेल. स्वाभिमानाने राहा. अरे अशी सत्ता, त्याच्यापेक्षा सत्ता नसलेली बरी. मी जास्त वेळ घेत नाही. अनेक कार्यक्रम आहेत. प्रवीणची ताकद दाखवली, रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाची ताकद दाखवली प्रवीण. तू बाबासाहेब आंबेडकरांची ताकद दाखवली तू प्रवीण. संविधानाची ताकद दाखवली ती प्रवीण. काय ताकद आहे संविधानाची. मला अजूनही आठवतं 5 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी मुंबईला शिवाजी पार्कला आलेत. हिंदू मिलच्या जागेचं भूमिपूजन त्यांनी केलं. त्या ठिकाणी आवर्जून त्यांनी बाळासाहेब आंबेडकर, रामदासजी आठवले, जोगेंद्र कवाडे आणि राजेंद्र गवई म्हणजे मला बोलवलं. आम्ही कुदळी मारला. त्याच्यानंतर तिथे बीकेसीला एक फार मोठा कार्यक्रम झाला. त्या बीकेसीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान साहेब नरेंद्र मोदीजी काय म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर का संविधान है करके चाय वाला पंतप्रधान बना. हे वाक्य आमचं नाही, हे वाक्य खुद आहे नरेंद्र मोदीचं. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे, पुण्यामुळे आज तुला सरपंच भेटला आणि तू या गावाची काय पलट केली, त्याच्याबद्दल मी तुला शुभेच्छा देतो. अधिक कार्यक्रम आहेत. कार्यक्रम तो एवढे मोठे आहेत कि भाभी मुझे तो नहीं लगता आपके सबके सब कार्यक्रम आज हो जाएंगे. 6-7 कार्यक्रम है. अभी देखो तुम, मैं तो भाग रहा हूं बम्बई मूर्तिजापुर से. ये जिला तुम्हारे हवाले. जय भीम, जय भारत.